आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद तसेच मोहोळ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या दोन निवडणुका आपण पाहिल्या। लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार प्रणितताई शिंदे आणि मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे यांना या तालुक्यातील जनतेने या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून दिलेला आहे। म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत केली, अहोरात्र कष्ट केलं, वर्षानुवर्ष या ठिकाणी विरोधात लढून आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून तो विरोध टिकून ठेवला आणि या दोन मोठ्या यशामध्ये त्याचं परिवर्तन झालं। आणि म्हणूनच आता ज्या कार्यकर्त्यांनी हा विजय प्राप्त करून दिला त्या कार्यकर्त्याची ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे। आणि आता त्या कार्यकर्त्याच्या पदरामध्ये त्यांनी या दोन मोठ्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामाचं श्रेय टाकण्यासाठी त्यांना पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये स्थान मिळवून दिलं पाहिजे, या हेतून आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, आय काँग्रेस, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, जनहित शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील तालुक्यातील ग्रामीणचे काही पदाधिकारी, अशा असंख्य कार्यकर्त्याच्या दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार एक प्राथमिक स्वरूपाची बैठक कधी घ्यायची याबद्दलची एक चर्चा आम्ही या बैठकीत घडवून आणली। आणि उद्याच्याला रविवारी दिनांक 4 रोजी मोहोळ येथील हॉटेल दुलवडे येथे दुपारी 1 वाजता मी नाव घेतलेल्या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची दिशा कशी असेल, कशा पद्धतीने लढवायची, त्याबद्दलचं एक धोरण ठरवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन केलं आहे। आणि हा तालुका ठेकेदाराच्या, धनदांडग्या लोकांच्या आणि दलालांच्या तावडीतून जर तुम्हाला सोडायचं असेल तर माझं नम्र आव्हान आहे, या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावं, जेणेकरून या तालुक्यामध्ये या जे दोन खासदार आणि एक आमदार या कार्यकर्त्याचा जो निवडून आला त्या कार्यकर्त्याच्या पदरामध्ये त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती टाकण्यासाठी आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी येऊया आणि दिशा ठरवून योग्य पद्धतीने निवडणुकीचे रणशिंग फुंकूया, अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद।